निवासस्थानी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासार निद्रा बहुभाषण परमार्थ महाधान जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघावा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासार निद्रा बहुभाषण विठ्ठल हरे विठ्ठल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। महायोग पीठे तटे भीमरथ वरवरंडरिकाय दातुनित्रे समागत तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग प्रथम कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी भगवंताच्या चिंतनाकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती तीनही लोके अमर जयांची कीर्ती वारकरी संप्रदायाचं कलशस्थान जयांचे शब्द म्हणजे रत्नांची खाण जे सर्व साधकांचा कल्पतरू जे अभंग वाङ्मयाचाही महामेरू
असे असलेले अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत श्रीमंत संत श्री तुकोबराय यांचा आनंदाचे सूत्र सांगणारा अत्यंत गोड असा अभंग आज या ठिकाणी भगवत चिंतनाकरिता घेतलेला आहे. बघा, तुकोबरायांच्या दिव्य वाणीला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आज या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय भक्तवत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, त्याचप्रमाणे आपल्या थोरे परिवाराच्या कुलदेवतेच्या कृपा आशीर्वादाने आणि विशेषत्वाने नर्मदा मैयाच्या कृपा आशीर्वादाने आज आपल्या थोरे बाबांची उत्कृष्ट अशा पद्धतीने नर्मदा मैयाची लगभग 3500 किलोमीटरची पथ परिक्रमा पूर्ण झालेली आहे. आणि आज बाबा परिक्रमा परिपूर्ण करून भगवंताच्या कृपेने नर्मदा मैयाच्या कृपेने सुखरूपपणे आपल्या माय गावी परतलेले आहे. आपल्या थोरे परिवारामध्ये ते आलेले आहे. आनंदामध्ये त्यांची अशी ही परिक्रमा परिपूर्ण झालेली आहे. आणि शास्त्र असं सांगतं की व्रत हे कुठलंही तुम्ही करा, परिक्रमा म्हणजे एक साधना आहे, परिक्रमा म्हणजे एक प्रकारचं व्रत आहे. आणि व्रत हे कुठलंही असो, कुठलंही व्रत केलं की त्या व्रताचं उद्यापन हे करावंच लागतं. उद्यापन केल्याशिवाय त्या व्रताची फलश्रुती होत नाही. आणि आज आपल्या बाबांनी सुद्धा जी परिक्रमा पूर्ण केलेली आहे, आज त्या परिक्रमाची उद्यापनाचा आजचा दिवस आहे. आज या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीने कन्या भोजन असेल, आप्तेष्ट मंडळींसाठी महाप्रसाद या ठिकाणी आयोजित केलेला असेल. आणि यामध्ये सुंदर असं भक्तिमय वातावरणामध्ये कीर्तनरूपी सेवा आज या परिवाराने ह्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि म्हणून आज त्या निमित्ताने ह्या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेच्या निमित्ताने मला येण्याचा योग प्राप्त झालेला आहे. कीर्तनरूपी सेवेसाठी आज ज्यांची गोड अशी साथ संगत ह्या ठिकाणी लाभते आहे, ते म्हणजे आपल्या परिसराचं भूषण, संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं भूषण म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे आमचे रवी महाराज असतील. महाराजांची आज या ठिकाणी गायनाची साथ मिळते आहे, मी माझं परमभाग्य समजते. त्याचप्रमाणे ज्यांचं गोड असं वादन आहे असे असणारे आमचे कार्तिक महाराज, त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी उपस्थित असणारे गोरख महाराज, महाराजांचाही खूप गोड आवाज, त्यांचीही साथ लाभते आहे. बघा, सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्याला या ठिकाणी भगवंताचं चिंतन, नवे नवे माझ्या मैयाचं चिंतन आज आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. बघा, आज आपण ज्या निमित्ताने आलेलो आहोत त्याचं मुख्य निमित्त आहे नर्मदा मैया. आणि जी बाबांनी नर्मदा मैयाची परिक्रमा परिपूर्ण केलेली आहे आणि त्या ठिकाणाहून बाबांनी जी मैया घरी आणलेली आहे. आता ही जी आहे ना, हे फक्त तुम्ही जल नका समजू, ही साक्षात मैया तुमच्या गावामध्ये अवतरित झालेली आहे. आज या ठिकाणी मैया ह्या ठिकाणी येऊन तुमच्या गावामध्ये स्थापित झालेली आहे. आणि आज त्या मैयाचं पूजन ह्या ठिकाणी होत आहे. अतिशय आनंदाचा हा क्षण आहे बघा. आणि त्या निमित्ताने ही सेवा, अभंग जो निवडलेला आहे, अभंग हा जगद्गुरु तुकोबरायांचा आहे बरं का. आता जगद्गुरु तुकोबराय कोण, हा जर विषय तुमच्या पुढे ठेवला तर काय सांगता येईल तुम्हाला? कोण होते जगद्गुरु तुकोबराय?
फक्त एक संत होते एवढंच आम्हाला माहिती आहे. पण ऐका, माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणजे मराठी मनावरती राज्य करणारा जगविख्यात साधू म्हणजे तुकोबराय. इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ म्हणजे तुकोबराय. भागवत धर्माच्या विशाल वटवृक्षाला लागलेलं एक गोंडस असं फळ म्हणजे तुकोबराय. आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्याही बुद्धीला न उमगलेलं कोड म्हणजे तुकोबराय. जगद्गुरु तुकोबराय एक साधू होते. साधू साधू कुणाला म्हणावं हो? साधू कुणाला म्हणावं? जिसके ऊपर नहीं छाता, जिसके पैर में नहीं जूता, जिसका परिवार से नहीं कोई नाता और जिसका बैंक में नहीं कोई खाता, उसे कहते हैं साधू. आणि असे संत मंदिराळीमधील उच्च क्रमांकावरती असणारे माझे जगद्गुरु तुकोबराय. या तुकोबरायांचा आपण अभंग आज या ठिकाणी निवडलेला आहे. मला कौतुक वाटतं की भगवान परमात्म्याने मला या संतांच्या भूमीत जन्माला घातलंय. तुम्हालाही त्याचा सार्थ अभिमान असला पाहिजे. सांगू तुम्हाला, आपली ही जी महाराष्ट्र भूमी आहे ना, ही संतांची भूमी आहे. संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली आपली महाराष्ट्र भूमी आहे. संस्कृती प्रधान आपली महाराष्ट्र भूमी आहे. सर्वगुण संपन्न आपली महाराष्ट्र भूमी आहे. एवढंच नाही, पवित्र नद्यांचा उगम ज्या ठिकाणी आहे ती माझी महाराष्ट्र भूमी आहे. पवित्र तीर्थक्षेत्र असणारी भूमी म्हणजे माझी महाराष्ट्र भूमी आहे. पवित्र संतांनी ज्या ठिकाणी भगवंताने संतांच्या रूपामध्ये अवतार धारण केला, जेथे हरच दास जन्म घेते, हो जेथे हरच दास जन्म घेते, हो जेथे हरच दास जन्म घेते, हो जेथे हरच दास जन्म घेते. पवित्र ते कुळा पावन कोलेच्या, पवित्र ते कुळा पावन कोलेच्या, पवित्र ते कुळा पावन कोलेच्या, पवित्र ते कुळा पावन कोलेच्या. हरच दास जन्म घेते, हो जेथे हरच दास जन्म घेते, हो जेथे हरच दास जन्म घेते, हो जेथे हरच दास जन्म घेते. महाराज म्हणताय की भगवंताने आपल्याला या भारतासारख्या भूमीमध्ये संतांच्या भूमीत जन्माला घातलंय. थोडक्यात सांगते बघा, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राष्ट्र नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानेश्वरासारखा संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशलेसारखी माई नाही, रामासारखा पुत्र नाही, सीतेसारखी सून नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, भरतासारखा भाऊ नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, कोल्ह्या इतका लबाड नाही, कावळ्या इतका धूर्त नाही, लोण्या इतका मऊ नाही, आणि माणसाच्या देहासारखा सुंदर देह या ठिकाणी शोधूनही सापडता येणार नाही. काय देह दिलाय भगवंताने, तोही महाराष्ट्रात. महाराष्ट्र कशाला म्हणावं? माणसाने माणूस बनून जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. शास्त्र सांगतं संतांच्या ताटातलं खाल्लं पाहिजे उष्ट. वारकरी संप्रदायामध्ये लागत नाही जात पात आणि काष्ट, कारण आपल्या राष्ट्राचं नाव आहे महाराष्ट्र. असा असलेला आपला हा महाराष्ट्र, आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये भगवंताने आपल्याला दिलेला हा मनुष्य जन्म. म्हणून महाराज म्हणतायत की मनुष्य जन्माला आल्यानंतर जोपर्यंत भगवंताने आपल्याला दिलेली इंद्रिय शाबूत आहे, ही जी भगवंताने दिलेली जी इंद्रिय आहे ना, हात पाय कान नाक डोळे, ही भगवंताने दिलेली जी इंद्रिय आहेत ती जोपर्यंत शाबूत आहेत तोपर्यंत या इंद्रियांनी पुण्यकर्म केलं पाहिजे, इंद्रिय पवित्र करून घेतली पाहिजे.
सुभाषितकारांनी वर्णन केलेलं आहे, हस्तो पवित्रम यदिदान पुण्यम, पादो पवित्रम यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रम यदि नाम घोषम, हृदयो पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठ. ज्या वेळेला आपले हात काहीतरी दानधर्म करतील तेव्हा हात पवित्र होतील. ज्या वेळेला पाय तीर्थयात्रा करतील तेव्हा पाय पवित्र होतील. ज्या वेळेला मुखाने देवाचं नामस्मरण करू तेव्हा मुख पवित्र होईल. आणि ज्या वेळेला हृदयामध्ये भगवान परमात्म्याला आम्ही स्थापित करू त्यावेळेला आपलं हृदय, आपलं संपूर्ण देह पवित्र होणार आहे. आणि म्हणून त्यासाठी महाराज म्हणतात, काही काळ एकांतामध्ये गेलं पाहिजे. आपल्या संपूर्ण देहाला, आत्म्यासहित देहाला जर पवित्र करायचं असेल तर काही काळ तरी आपण एकांतामध्ये जाऊन चिंतन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी चिंतना करता गेल्यानंतर चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी पवित्र असं गंगेचं स्नान केलं पाहिजे. त्यानंतर देवाचं पूजन केलं पाहिजे आणि तुळशी मैयाला प्रदक्षिणा घातली पाहिजे. हेच जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. गोड सांगतायत, बाबा रे, तुम्हाला जर परमार्थ साध्य करायचा असेल ना तर तुम्ही काही काळ एकांतामध्ये चिंतन करण्यासाठी जा. आणि मग चिंतनासाठी जायला सांगितलंय. काही काळ आम्हाला चिंतनामध्ये घालवायचं आहे, मग कुठे जायचं हो? असंच जाण्यासाठी, एकांत साधण्यासाठी एक पर्याय सांगितलाय. तो पर्याय म्हणजे, जर आपल्याला आपलं उपास्य दैवत, आपलं आराध्य दैवताला जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर शास्त्र पुराणांनी नर्मदा मैयाची परिक्रमा सांगितलेली आहे. इथे आम्ही बराच परमार्थ करतो बरं का, बराच काळ परमार्थ. आता मी स्वतः सुद्धा अनेक दिवसांपासून भगवंताची प्राप्ती व्हावी, कथा कीर्तन, इथे होईल तेवढी साधना आमच्याकडून शक्य होईल तेवढी करतच होतो. पण मनामध्ये एक विचार आला, बरेच कथा कीर्तन करतोय पण अजूनही कुठेतरी अंतःकरणाला जी भूक लागलेली ना ती भूक तृप्तच होत नाहीये. मनाला जी भूक लागली ना भगवत प्राप्तीची, ती प्राप्तीची भूक अजून पूर्ण होत नाही, तहान अजून पूर्ण होत नाही. मग आमच्याही मनामध्ये विचार आला की जीवनामध्ये आल्यानंतर चिंतन करण्यासाठी, साधना करण्यासाठी, आत्ता हे जे आमचं चालू आहे ना परमार्थ, हा लोकांतातला परमार्थ चालू आहे आमचा. हे जे कीर्तन आहे ना हा परमार्थच आहे, पण कुठेतरी मनाला असं वाटतं हा लोकांतातला परमार्थ आहे, मला एकांतातला परमार्थ करावा वाटतोय. आणि म्हणून एकांतातला परमार्थ करण्यासाठी ज्या वेळेला बाबाही परिक्रमेच्या दरम्यान होते त्याच वेळेला आम्हीही दोघं पती पत्नींनी
निर्धार केला की एकांतातला परमार्थ आणि चिंतन आणि काही काळ साधना करायची, म्हणून आम्हीही परिक्रमेला गेलो. आता जवळपास मला असं वाटतं 25 नोव्हेंबर या कालावधीमध्ये आम्ही गेलो. बाबा तुम्ही किती तारखेला गेला होता? 21 नोव्हेंबर. हां बघा, 21 नोव्हेंबरचा तो कालावधी म्हणजे आपण जवळपासच होतो, आपली भेटही त्या ठिकाणी झाली होतीच. बघा, ज्या वेळेला आम्ही परिक्रमेला गेलो, आजचा विषय तोच आहे म्हणून मला त्यावरतीच चिंतन करावंसं वाटतं आहे. ही जी नर्मदा मैया तुम्ही ऐकताय, नर्मदा परिक्रमा, नर्मदा परिक्रमा, पण ही नर्मदा नेमकी कोण आहे हो? काय आहे काय ही नर्मदा? नर्मदा म्हणजे कोण? आपल्या शेजारच्या पप्याची आई नर्मदाई नाही ती. ही नर्मदा कोण आहे तर मेकल राजाची कन्या. हा मेकल राजा कोण आहे मग? तर मेकल राजा म्हणजे साक्षात कालोका काल, महाकाल, देवाधिदेव महादेव. आणि महादेवाची जी कन्या आहे तिचं नाव आहे नर्मदा. भगवान भोलेनाथाची जी मुलगी आहे तिचं नाव आहे नर्मदा. मग हिचा उगम कशासाठी झाला तर ऐका, ज्या वेळेला अंधकासुराचा वध करण्यासाठी, अंधकासुर हा राक्षस होता, अंधकासुराचा वध करण्यासाठी भगवान भोलेनाथाने रुद्र रूप धारण केलं. ते जे रूप होतं ते भैरवाचं रूप होतं असं शिव महापुराण सांगतं. ज्या वेळेला भोलेनाथाने ते रुद्र रूप धारण केलं, अंधकासुराचा वध केला आणि मेकल पर्वतावरती भगवान भोलेनाथ ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसले, परंतु भगवान भोलेनाथांच्या शरीरामधून घाम प्रकट झाला आणि त्याच घामाचा एक थेंब जमिनीवरती पडला आणि त्या घामाच्या थेंबातून एक सुंदर अशी कन्या निर्माण झाली. अवघी 7 ते 8 वर्षाची ती छोटीशी कन्या प्रगट झाली. तिने भोलेनाथाचं दर्शन घेतलं आणि भोलेनाथांकडे पाहिल्यानंतर भोलेनाथांनी तिला नर्मदा म्हणून हाक मारली. काय? नर्मदा. नर्मदा या शब्दाचा अर्थच आहे दुःख हरण करने वाली. दुःख हरण करने वाली जो है उसे नर्मदा कहते हैं. अशी असणारी ती नर्मदा, त्या ठिकाणी समस्त देवी देवता त्या ठिकाणी आले. सर्वांनी नर्मदा मैयाकडे पाहिलं, सर्वांनी नर्मदा मैयाला नमस्कार केला आणि भोलेनाथांनी नर्मदा मैयाला सांगितलं की तुझा उगम मेकल पर्वतावरती म्हणजे त्या ठिकाणी अमरकंटकला, अमरकंटकला तिचा उगम झाला. आणि भगवान भोलेनाथांनी सांगितलं आता तुला समस्त जीवांचं पाप धुण्यासाठी तुला आता ह्या ठिकाणी जलस्वरूपामध्ये वाहावं लागणार आहे. समस्त जनकल्याणासाठी तुला नदीच्या स्वरूपामध्ये वाहावं लागणार आहे. पण ऐक नर्मदा, तुझं वैशिष्ट्य हे इतर नद्यांपेक्षा काहीतरी आगळं आणि वेगळं असणार आहे. काय वैशिष्ट्य आहे ऐका. नर्मदा मैया जी आहे ती आजही नर्मदा मैयामध्ये असणारे जे दगड आहेत ना, दगड ज्यांनी परिक्रमा केली असेल त्यांना माहिती आहे, नर्मदा मैयामध्ये असणारी दगडांना दगड म्हटलं जात नाही. तो प्रत्येक कंकर हा साक्षात भोलेनाथ आहे. प्रत्येक दगडाला शिवलिंगाचा आकार आहे. आजही परिक्रमा दरम्यान तुम्ही कुठलाही नर्मदा मैयातला एखादा गोटा जरी उचलून आणला आणि तो तसल्याची तसा जर देवघरामध्ये ठेवला तरीही त्याला महादेवाचं स्वरूप प्राप्त होतं. तुम्ही कोणत्याही तीर्थक्षेत्राला गेलात, एखादी मूर्ती आणली तर तुम्ही तशीच ती देवघरात ठेवता का? नाही ठेवत. कारण तिचा अभिषेक केल्याशिवाय तिच्यामध्ये ते भगवंताचं स्वरूप प्राप्त होत नाही, तिला देवत्व प्राप्त होत नाही. पण नर्मदा मैयामध्ये असणारे प्रत्येक दगड म्हणजे साक्षात भोलेनाथच आहे. त्याला कुठल्याही प्रकारच्या अभिषेकाची गरज नाही, कुठल्याही प्रकारच्या प्राण प्रतिष्ठेची गरज नाही.
सरळ तुम्ही देवघरामध्ये ठेवा, भगवान भोलेनाथ तुमच्या घरामध्ये येऊन विराजमान होतील। आणि ज्या ठिकाणी जे समस्त देवी देवता आलेले होते त्या सकल देवी देवतांना भोलेनाथांनी सांगितलं, जर तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा परिपूर्ण करून घ्यायची असेल तर तुम्ही ह्याच नर्मदा मैयाच्या तटावरती जर परिक्रमा केली, नर्मदा मैयाच्या तटावरती जर तुम्ही तपश्चर्या केली तर तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला प्राप्त होईल। म्हणून आजही नर्मदा मैयाच्या तटावरती अनेक साधू संत आपल्याला तपश्चर्या करताना दिसतात। सकल देवी देवतांचा वास नर्मदा मैयाच्या तटावरती आहे। आणि सर्वात पहिल्यांदा जर नर्मदा मैयाची परिक्रमा कुणी केली असेल तर ती हनुमंतरायांनी परिक्रमा केलेली आहे। आणि आता मग आपल्यासारखे बरीच भाविक भक्त नर्मदा मैयाची परिक्रमा करतात। पण तुम्हाला सांगू, परिक्रमा करणं लोकांना असं वाटतं, इकडून फोन केला की सांगितलं जातं आज 20 किलोमीटर चाललो, 25 किलोमीटर चाललो, 50 किलोमीटर चाललो। पण खरं सांगू का, ही जी नर्मदा मैयाच्या तटावरून जे एक एक पाऊल आपण जे टाकतोय ना, हे एक एक पाऊल आपल्याला राजसू यज्ञाचं फळ प्राप्त करून देणार आहे। हा नर्मदा मैयाच्या तटावरती चालत असणारा एक एक पाऊल म्हणजे भगवंताची प्राप्ती करून देणार आहे। हे म्हणजे सहज चालणं नाहीये, भगवंताची प्राप्ती आपल्याला त्या ठिकाणी होत असते। आणि ही लगभग 3500 किलोमीटरची पायी परिक्रमा आहे। खूप काही प्राप्त होतं नर्मदा मैयाच्या परिक्रमेच्या दरम्यान। आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतायत, जर तुम्हाला साधना करायची असेल, जर तुम्हाला खऱ्या अर्थाने चिंतन करायचं असेल तर तुम्ही एकदा नर्मदा मैयाच्या तटावरती जा, त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करा। तुम्हाला प्रत्येक क्षणी नर्मदा मैया साक्षात्कार देते। तुम्हाला विश्वास बसणार नाही माईबापू, मी परिक्रमेला जाण्याच्या अगोदर मलाही विश्वास नव्हता, म्हणून सांगते। लोक सांगायची मैया परिक्रमेच्या दरम्यान एकदा तरी काय देते, भेट देते। म्हटलं मैया कशी भेटतील, आपण एवढे पवित्र आहे का साक्षात देव आपल्याला भेट देईल? पण तुम्हाला सांगते, लोक सांगायची नर्मदा मैया परिक्रमेच्या दरम्यान एकदा तरी भेट देते, पण मी स्वतः घेतलेला अनुभव सांगते, नर्मदा मैया परिक्रमेच्या दरम्यान एकदा भेट देत नाही तर नर्मदा मैया परिक्रमेच्या दरम्यान पावलो पावली आपल्या बरोबर असते, पावलो पावली आपल्या बरोबर येते। ओ तुम्हाला सांगते, इतकी एक आई सुद्धा लेकराची जेवढी काळजी करणार नाही ना, एवढी मैया आपल्या लेकराची काळजी करत असते। बघा तुम्ही विचारा, ज्यांची परिक्रमा झाली त्यांना जर फक्त मनामध्ये इच्छा व्यक्त केली, मैया आज मला असलं काहीतरी खाऊशी होतंय ग, मैयाने संध्याकाळपर्यंत ती व्यवस्था केलेली असायची। तुम्हाला सांगते, आमचा अनुभव सगळं मिळालं परिक्रमेच्या दरम्यान, सगळं मिळालं। आमचे महाराज एक दिवस म्हणे सगळं मिळतंय म्हणे, पण खरंच इथं मांडे खायला मिळतील का म्हणे। काय आता त्या MP मध्ये मांडे कुठून मिळणार? आज आहे ना म्हणे मांडे खाण्याची खूप इच्छा झाली म्हणे। त्यावेळेला आम्ही महेश्वरच्या आसपास होतो, रात्रीचा मुक्काम आमचा महेश्वरला झाला। आणि त्याच दरम्यान आपल्या सटाण्याकडची गाडी, बसने परिक्रमा करणारे भाविक त्या ठिकाणी महेश्वरला आलेले होते। आणि त्या दिवशी त्यांनी महेश्वर या ठिकाणी मांड्याचा स्वयंपाक केलेला होता। त्यांनी आम्हाला बघितलं, त्यांनी ओळखलं आणि म्हणे ताई काही करा पण आज तुम्ही आमच्याकडे जेवणालाच चला म्हणे। त्यांना आम्ही म्हटलं नाही आमचं झालंय, जो प्रसाद मिळाला तो आम्ही खाल्ला, नको। नाही म्हणे तुम्ही चलाच म्हणे। आम्ही गेलो आणि समोर ताटामध्ये त्यांनी वाढलं तर मांडे अक्षरशः आम्ही त्या दिवशी दोघंही नवरा बायको रडलो। म्हणजे आई सुद्धा एवढी इच्छा, एका दिवसात आई सुद्धा आपली इच्छा परिपूर्ण करू शकत नाही, अशी ती मैया आहे। जे म्हटलं का ते ती प्राप्त करून द्यायची, अशी ती मैया। परिक्रमा साधना करण्यासाठी मैयाचा तट अत्यंत पवित्र आहे आणि केली पाहिजे ती जीवनात परिक्रमा। तुकोबराय सांगतात, काळ सारावा चिंतन, एकांत सांगितलेला आहे।
परिक्रमेच्या दरम्यान मनुष्य एकांतातच राहतो. तुम्हाला वाटत असेल आम्ही दोघं पती पत्नी जरी बरोबर गेलो असलो तरी आम्ही बरोबरच होतो, असं नाही बरं का. बाबांना विचारा, ग्रुप बाबाही आमच्याबरोबर 2-3 दिवस बरोबर होते आम्ही, पण नर्मदा मैया बरोबर कोणालाही चालू देत नाही. ग्रुपनी तर मुळीच चालू देत नाही, ती कितीही जीवाची जीवलग असू द्या. नर्मदा मैया ग्रुपने चालू देत नाही. काहीतरी 1-2 दिवसाचा अंतर तर पाडतेच, नाहीतर काही किलोमीटर तरी आपण मागे राहतोच. अहो लोकांचं जाऊ द्या, आम्ही दोघं नवरा बायको यांना म्हटलं आपण कसं काय आपलं एकमेकांपासून आपली कशी काय ताटातूट होईल. म्हटलं आपण तर बरोबरच आहे, लय फार तर झालं तर 2 किलोमीटर तुम्ही पुढे आणि 2 किलोमीटर मी मागे राहील, एवढाच फरक पडेल ना. पण ज्या दिवशी मी असं बोलले ना त्याच्याच दुसऱ्या दिवशी नर्मदा मैयाने आमची अशी ताटातूट केली की ते पुढच्या गावात आणि मी मागच्याच गावात. जे बोललं ना ती पुढच्या गावात ती एक बरोबर चालूच देत नाही. विचार करा, जर ती नवरा बायकोला बरोबर चालू देत नाही तर इकडून गेलेली कितीही लोक एका ग्रुपनी गेलेली असली, एका जीवाने गेलेली असले तरी ती बरोबर चालू देत नाही, कारण तिला एकांत लागतो. ग्रुपमध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी संसाराच्या गप्पा होतात, पण तुम्ही एकांतामध्ये एकटे चाललात तर तिच्याशिवाय आणि तुमच्याशिवाय दुसरं कुणीच नसतं, म्हणून तुम्ही फक्त आणि फक्त तिचं चिंतन करत चालतात. म्हणून एकांत जर पाहायचा असेल तर तो नर्मदा मैयाच्या तटावरती आहे, तिथे एकांत आहे. एकांतवासी गंगा स्नाने. चालता चालता नर्मदा मैयाचा तट जवळच असतो, वाटलं तेव्हा स्नान करायचं. स्नान केल्यानंतर पुन्हा मनुष्य पवित्र, चिंतन करायचं, गंगेचं स्नान करायचं आणि देवाचं पूजन करायचं. परिक्रमेला गेलेली लोक सहसा घरीही देवाची पूजा करतात की नाही माहीत नाही, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येक व्यक्ती परिक्रमेच्या दरम्यान सकाळी पहाटे 4 वाजेला उठून 5 वाजेला आरती घेणार म्हणजे घेणारच. बाकीच्या कुठल्याही गोष्टीमध्ये खंड झाला तर चालेल, पण आरतीमध्ये खंड होत नव्हता. संध्याकाळच्या 6-6:30 वाजेला आरती होणार म्हणजे होणारच. म्हणजे त्या ठिकाणी आम्ही फक्त देवाचंच पूजन करत होतो. आणि मग पुढे महाराजांनी सांगितलंय प्रदक्षिणा तुळशीची. आणि बघा, जीवनामध्ये तुळशीची प्रदक्षिणाही केली पाहिजे. तुळस ही अत्यंत महत्त्वाची आहे बरं का. तुम्ही ऐकलं असेल, सर्व झाडे दिवसा ऑक्सिजन बाहेर सोडतात आणि कार्बन डायऑक्साईड आत घेतात, आणि रात्रीची कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात आणि ऑक्सिजन आत घेतात. पण ह्या विश्वामध्ये एकमेव अशी वनस्पती आहे की ती 24 घंटे फक्त आणि फक्त ऑक्सिजनच बाहेर टाकते. ती फक्त ऑक्सिजनच जर देत असेल तर तिचं नाव फक्त आणि फक्त तुळशी आहे. ही तुळशीमाई कमी नाही आहे, आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी ही तुळशी मैया. आणि ज्याच्या दारापुढे तुळशीचं झाड आहे, ज्याच्या दारापुढे तुळशीचं झाड म्हणजे वृंदावन बरं का. मी वृंदावन म्हणते, खाली जमिनीत उगवलेल्या त्याला नाही, वृंदावन अतिशय महत्त्वाचं आहे. ज्याच्या घरापुढे तुळशी वृंदावन आहे त्याच्या घरी साक्षात माझ्या भगवान विष्णूची कृपा असते. एवढंच नाही, भगवान विष्णू लक्ष्मी त्या घरामध्ये वास करत असते. म्हणून घराच्या पुढे तुळशी वृंदावन असावं आणि एक तरी परिक्रमा त्या तुळशी वृंदावनाला एक तरी प्रदक्षिणा ही रोज घातली गेली पाहिजे. बघा, ठीक आहे महाराज, एकांतवास जीवनामध्ये महत्त्वाचं आहे, काही काळ चिंतनामध्ये घालवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण महाराज पुढे जाऊन सांगताय, साधना करायला निघालायत ना तुम्ही, मग फार पोट भरून जेवणं साधनेसाठी चांगलं नसतं बरं का. जर पोट भरून जेवण केलं तर साधना होत नाही. म्हणून महाराज म्हणतात तुमचा आहारही तसाच असला पाहिजे, नियम हे इंद्रियांना असली पाहिजे आणि वाणी सुद्धा योग्य असली पाहिजे, अभंगाचं. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, नेवा इंद्रिय सेवा, नेवा इंद्रिय सेवा, नेवा
भाषण विहार मैत्र्याची झार रसावी एकदा टाळी वाजवा की. बघा, कीर्तनामध्ये टाळी वाजली पाहिजे. असं म्हणतात, चाय की शोभा प्याली से, बाग की शोभा माली से, ससुराल की शोभा बसलेले लोकांची झालीच नाही का? ससुराल की शोभा मागून आवाज आला साली से, और कीर्तन की शोभा तालियों से. म्हणून बघा, कीर्तनामध्ये टाळी ही वाजली पाहिजे. प्रत्येक प्रमाण झाल्यानंतर टाळी ही कीर्तनामध्ये वाजली गेली पाहिजे. महाराज म्हणतायत, युक्त आहार विहार आणि नेम इंद्रियासी सार. ज्या वेळेला आपण परमार्थ साध्य करायला निघालोय ना, साधनेला ज्या वेळेला आम्ही सुरुवात केली ना, त्यावेळेला आपला आहार सुद्धा कमी असावा. आणि प्रकृतीसाठी आहार हा कमीच असला पाहिजे. आहार कमी असला पाहिजे, जेवण जास्त करून नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगते, पोटामध्ये भूक नसताना जो जेवण करतो त्याला विकृती म्हणतात. पोटामध्ये भूक असताना जो जेवण करतो त्याला प्रकृती म्हणतात. आणि पोटामध्ये भूक असूनही स्वतःच्या ताटातलं समोरच्याच्या मुखात जो खाऊ घालतो ना, त्याला भारतीय संस्कृती म्हणतात. हे फक्त इथंच होतं. सांगायचं मला फक्त एक आहे की या पोटामध्ये जेवण सुद्धा कमी असावं. आणि उदाहरण मी माझ्या परिक्रमेतलंच देईल बघा तुम्हाला. परिक्रमेच्या दरम्यान बाबा आपण कधी पोटभर जेवण केलं? अहो, जेवायला बसलो की लगेच शेजारचं म्हणायचं, थोडं कमी खा बरं का, चालवत नाही परत तुम्हाला. जेवायला बसलं की जेवणाच्या अगोदरच चिंता, कारण पोटभर जेवण केलेलं असलं ना, चालवत नसायचं आम्हाला. मग अतिशय कमी जेवण, आणि कमी जेवण असायचं आणि चालत असताना भगवंताचं नामचिंतन. मला आहार सांगायचा आहे हा. आणि परिक्रमेच्या दरम्यान असणारा आहार हा सात्विक आहार होता आमचा. तुम्ही म्हणाल ताई आम्ही घरी पण सात्विकच आहार खातो. हो, पण आपण जो घरी आहार बनवतो, स्वयंपाक बनवतो, प्रत्येक भाजीमध्ये आपली कांदा आणि लसूणाशिवाय आपली भाजीच होत नाही. एखाद्या दिवशी जर आपल्या माई माऊलींनी जर लसूण घालायचं विसरल्या तर पुरुष वर्ग म्हणतात आज भाजीला चवच आली नाही, लसणाशिवाय आम्हाला चव येत नाही. पण शास्त्र सांगतं लसूण आणि कांदा हे तामसिक वृत्ती निर्माण करतं. परिक्रमेच्या दरम्यान आम्हाला इतकं सात्विक बनवलं जातं की थोडासाही तामसिकतेचा लवलेश लागू नये म्हणून कुठल्याच भोजनामध्ये, कुठल्याच प्रसादामध्ये कांदा आणि लसूण वापरला जात चुकूनही नाही बरं का. आणि परिक्रमावासियांसाठी उष्ट भोजन तर अजिबातच नाही. अहो, ते म्हणायचे साधा मिठाला सुद्धा हात लावत नव्हते बरं. ते खरकटा हात सुद्धा मिठाला नाही. आम्हाला म्हणायची झुटा होता है वो. परिक्रमावासी म्हणजे साक्षात मैया आहे आणि मैयेला आम्ही असं उष्ट देणार नाही. एवढी सेवा. इतका सात्विक आहार त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि महिला मंडळ आपल्यालाही घरामध्ये तसाच सात्विक आहार बनवायचा आहे. नाही आम्हाला परिक्रमेसारखं जमलं ना तर एक करा, तुम्ही ज्या वेळेला स्वयंपाक बनवता त्या स्वयंपाकाच्या वेळेला तुमच्या हाताला कामे, तुमच्या पायाला कामे, तुमच्या डोळ्यांना कामे, पण तुमच्या तोंडाला काही काम आहे का हो? काहीच काम नाही आहे. पण कुठल्या बाईचं तोंड गप्प असतं स्वयंपाक करताना? हेचं काय झालं आणि तिचं काय झालं, हे कोणाबरोबर गेली आणि ती कोणाबरोबर आली. काय करायचे आपल्याला लोकांचं बोलून? आपण जे बोलतोय ना त्याचा भाव त्या स्वयंपाकामध्ये उतरतोय. म्हणून महिला वर्ग
स्वयंपाकाच्या वेळेला हे चित्त शुद्ध ठेवत जा, विचार सात्विक ठेवा आणि हसत खेळत भगवंताच्या नामचिंतनात स्वयंपाक बनवा. काही लागत नाही हो. चपाती लाटायला सुरुवात केली की मुखाने देवाचं भजन करायचं. ज्या देवाचं आवडेल त्या देवाचं करा ना. रामकृष्ण हरी म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, राधे श्याम म्हणा, जे आवडेल ते भजन करा, पण करा. कारण जर तुम्ही नामस्मरण करत जर स्वयंपाक बनवला तर तुम्ही बनवलेला स्वयंपाक हा स्वयंपाक राहत नाही, तो महाप्रसाद बनतो. आणि ज्या घरामध्ये असा महाप्रसाद रोज बनत असेल त्या घराचं वातावरण हे मंदिराचं वातावरण तयार होतं. साक्षात लक्ष्मी नारायणासहित 33 कोटी देवी देवतांचा वास त्या घरामध्ये राहतो. म्हणून महिला मंडळ मी नेहमी सांगते, बाईनी जर ठरवलं तर ती घराचा स्वर्गही बनवू शकते आणि बाईनी जर ठरवलं तर ती घराचा नरकही बनवू शकते. एवढी ताकद आहे आमच्या महिलांमध्ये. म्हणून महिला मंडळ सात्विक स्वयंपाक, सात्विक आहार कसा बनेल यासाठी तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. नामस्मरण करत स्वयंपाक केला पाहिजे. युक्त आहार. पुढे महाराजांनी विहार सांगितलाय. विहार त्या ठिकाणी आपण वावरत असताना सुद्धा आचरण शुद्ध ठेवून वावरणं फार गरजेचं आहे. बघा, तुम्ही परिक्रमेच्या दरम्यान जात असतानाच ज्या वेळेला आपण ओंकारेश्वरला जातो बाबा, संकल्प करण्याच्या अगोदर आपला सांसारिक संबंध परिपूर्णपणे त्या ठिकाणी संपला जातो. सगळं काही ज्या वेळेला म्हणजे आपला आणि घरच्यांचा काही संबंध नाही. ज्या वेळेला आपण दाढी कटिंग करतो त्यावेळेला घरच्यांशी संबंध तोडला जातो. मग परिक्रमेला गेल्यानंतर घरी विटाळ पडो नाहीतर सुतूक पडो हे आपल्याला लागू होत. त्याचं कारण असते संबंध परिपूर्णपणे तोडला जातो. आणि म्हणून बघा, त्या ठिकाणी गेल्यानंतर संपूर्ण चारित्र्य संपन्न जीवन जगत परिक्रमा करत असतो. विहार एकदम व्यवस्थित असतो. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. शरीराला नियम लावून दिलेले असतात परिक्रमेच्या दरम्यान. नियम कसले नियम? परिक्रमेचे नियम तुम्हाला माहिती आहे. तसं पाहायला गेलं तर परिक्रमेचा पहिला नियम आहे, शास्त्र असं सांगतं की परिक्रमा 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसाची असावी. शास्त्राने हाच खरा नियम सांगितलेला आहे. पण तुमच्या माझ्यासारख्या संसारिक जीवाला एवढं पण शक्य. साधू संत लोक आजही करतात बरं का. साधू संत लोक आजही 3 वर्षाची परिक्रमा करतात, चातुर्मासही पाळतात. आपल्याला तेवढं शक्य नाही. परंतु जेवढे काळ परिक्रमेमध्ये आहोत तेवढे काळ आमच्या इंद्रियांना नियम घालून दिलेले आहेत. पहाटे उठणं, नर्मदा मैयाचं स्नान करणं, स्नान केल्याबरोबर आपल्या जवळ असणारी जी नर्मदा मैया आहे त्या नर्मदा मैयाला स्नान घालणं, तिचं पूजन करणं. पूजन केल्यानंतर आपलं संपूर्ण साहित्य आपल्या पाठीवरती घेणं आणि नर्मदा मैयाच्या तटाने पुन्हा चालायला सुरुवात करणं. पण चालत असताना मुखामध्ये फक्त एकच असतं, काय? नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. दुसरं काहीच मुखामध्ये नाही. फक्त आणि फक्त तिचा चालू असलेला जप आमच्या इंद्रियांसाठी तो असलेला फार मोठा नियम आहे. पण परिक्रमेला जाऊन जर आम्ही घरच्या गोष्टींचं जर चिंतन करत असू तर मैया आपली परिक्रमा पूर्ण होऊ देत नाही. बरेच बघितले असेल तुम्ही, निम्म्या रस्त्यावरून घरी यावं लागतं. काही ना काही कारणाचं घरी यावं लागतं. त्याला कारण तेच आहे. तुम्हाला सांगू, परिक्रमेच्या दरम्यान मैया परीक्षा पण घेते बरं का. आणि प्रत्येकाची घेते. नर्मदा मैया परिक्रमेच्या दरम्यान परीक्षा प्रत्येकाची घेते. तुम्हाला सांगते, माझी सुद्धा परीक्षा घेतली आहे. ज्या वेळेला आम्ही अमरकंटकच्या मागे होतो ना, अमरकंटकच्या मागे असताना मैयाने माझी अशी परीक्षा घेतली. पाय
ज्या वेळेला माझा उजवा पाय आणि गुडघा, आता मला ह्या वयामध्ये मलाही शंका पडली, गुडघा अजिबातच एक पाऊल सुद्धा मला टाकू देईना. आणि अचानक झालं बरं का, अचानक झालं, गुडघा अजिबात चालू देईना. आम्ही एक दिवस तिथेच आराम केला, तरीही गुडघ्याला काहीच फरक पडेना. शेवटी नर्मदा मैयाजवळ गेले, तिच्या तटावरती गेले, तिचं जल असं हातामध्ये घेतलं आणि तिचं जल हातामध्ये घेऊन तिला एकच म्हटलं, मैया, मी तुझा साक्षात सगुण असलेलं रूप तुझं मी पाहिलेलं नाहीये. तू प्रत्यक्ष कशी दिसते कशी नाही मी पाहिलेली नाहीये, पण मी तुला ह्याच स्वरूपामध्ये मानते मैया. तू साक्षात माझ्या हातात आहे. आणि ऐक, माझी परिक्रमा जर तुला पूर्ण करून घ्यायची असेल तर तुला मला चालूच द्यावं लागेल. आणि जर तू मला चालू दिलं नाही तर मी सुद्धा एवढी हट्टी आहे की मी ह्या ठिकाणाहून घरी परतणार नाही. मला कितीही वेळ लागो, मी तुझ्या ह्याच तटावरती बसून राहील असं म्हटली. आणि तेवढं जल हातातलं होतं, फक्त तेवढ्या गुडघ्याच्या जागेवरती लावलं. तुम्हाला सांगते, माझ्या नर्मदा मैयाने अशी कृपा केली, फक्त त्या तटावरून त्या जागेवरून फक्त उठले. आणि जसं एखाद्या पाय चोळणाऱ्या व्यक्तीने पाय चोळल्यानंतर नाही का तू चालून पाहायला लावतो, फक्त तेवढं चोळलं आणि 2 पावलं पुढे गेले. तुम्हाला सांगते, दुखणं म्हणजे काय होतं हेच मला माहीत राहिलं नाही. इतकी इतकी ती मैया आपली काळजी करणारी असते. फार म्हणजे फार ती मैया काळजी करत असते. सांगायचं मला फक्त एक आहे की विचार फक्त नर्मदे हर मनामध्ये फक्त तिचाच एक विचार चालू असतो. आणि जर एखाद्याच्या मनामध्ये जरी एखाद्याबद्दल वाईट शब्द मुखामध्ये आला, एखाद्याबद्दल जर फक्त वाईट शब्द जरी मुखातून बाहेर पडला ना, परिक्रमेदरम्यान एखाद्या परिक्रमावासियांना सवय असते कधी कधी एकमेकांना थोडंसं वाईट बोलण्याची, नावं ठेवण्याची, निंदा करण्याची. आपण जर परिक्रमेदरम्यान एखाद्या परिक्रमावासियाची जरी निंदा केली, अभद्र त्याच्याबद्दल भाषण केलं, ती तुम्हाला तिथेच सजा देते, त्याच दिवशी, त्याच क्षणाला, त्याच घंट्यामध्ये. इतकी ती जागृत आहे, इतकं तिचं सत्व आहे. म्हणून महाराज म्हणतात, तुम्ही साधने करता निघालायत ना, मग बासर वाणी तुमची नसावी, शुद्ध वाणी असावी, सात्विक वाणी असावी, रसाळ वाणी आपली असावी. म्हणून महाराज म्हणता, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी वासर निद्रा बहु भाषण. आमची निद्रा सुद्धा खूप कमी होती बरं का, झोप पण फार कमी असायची. आणि ती ज्याला परमार्थ करायचा आहे ना त्याने कमी झोप काढली पाहिजे. जास्त झोप काढून परमार्थ होत सुस्ती जास्त येते. निद्रा ही कमी असली पाहिजे. बरं ठीक आहे, एवढं सगळं काही आम्ही त्या ठिकाणी जाऊन केलं, पण हे सगळं कशासाठी केलं? आम्हाला धनाची प्राप्ती करायची होती म्हणून. तुम्ही म्हणाल ताई कोणतं धन? पैशाचं धन. आम्ही एवढी मोठी परिक्रमा केली कशासाठी? कशासाठी परिक्रमा केली? कीर्तनं फार वाढली पाहिजे म्हणून. कीर्तनं वाढले पाहिजे म्हणून नाही, धन वाढलं पाहिजे म्हणून नाही, आपल्या भाषेतलं आर्थिक धन वाढावं म्हणून नाही, तर परमार्थिक भाषेमध्ये असणारं श्रेष्ठ जे धन आहे, परमार्थ रूपी जे धन आहे, याची वृद्धी व्हावी, ते वृद्धिंगत व्हावं, परमार्थ रूपी धन वाढावं, यासाठी ती परिक्रमा आम्ही केली. आणि महाराज तेच सांगताय, या विश्वामध्ये जर सर्वश्रेष्ठ जर धन कुठलं असेल तर त्याचं नाव आहे परमार्थ रूपी धन. परमार्थ
वाजवा वाजवा. महाराज म्हणतायत परमार्थ हे महाधन सांगितलेले आहेत. या जगामध्ये जर सर्वात श्रेष्ठ धन कुठलं असेल तर ते परमार्थ आहे. परमार्थ शब्दाची फोड करून बघा बरं. परम अधिक अर्थ, परमार्थ. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे पैसा. या जगामध्ये जर सर्वात श्रेष्ठ जर धन कुठलं असेल तर त्याचं नाव आहे परमार्थ. ही जगातील सगळ्यात मोठी संपत्ती आहे. भगवान परमात्म्याचं स्मरण होणं ही जगातील सगळ्यात मोठी संपत्ती आहे आणि भगवान परमात्म्याचं विस्मरण होणं ही जगातील सगळ्यात मोठी विपत्ती आहे. तुम्ही ठरवा संपत्ती कमवायची की विपत्ती करायची. भगवंताचं स्मरण अत्यंत महत्त्वाचं आहे कारण तेवढंच बरोबर येतं. बघा मध्यान्ह काळ आणि अंतकाळ महत्त्वाचे जे दोन काळ असतात त्यामध्ये आपण जे काही कमवलेलं धन आहे, पैसा, अडका, प्रॉपर्टी, संपत्ती, संतती याला कधी ना कधी आग लागणार आहे. पैशाची चोरी होणार आहे. पैशाला GST भरावा लागणार आहे. पैशाला इन्कम टॅक्स भरावा लागतो. पैशाचा सक्का भाऊ वाटा मागतो आणि आपण मेलो की पैसा आपली संगत सोडून देतो. पण परमार्थ रूपी जे धन आहे त्या परमार्थ रूपी धनाचं तसं नाही आहे. परमार्थ रूपी धनाला कधी आग लागत नाही. परमार्थ रूपी धनाला कधी GST भरावा लागत नाही. परमार्थ रूपी धनाची चोरीही होत नाही. आणि परमार्थ रूपी धन हे असं धन आहे आपण मेलो तरी आपली संगत मात्र सोडत नाही. ते धन जर या विश्वामध्ये कुठलं असेल तर त्याचं नाव आहे परमार्थ रूपी धन. आणि म्हणून हेच परमार्थ रूपी धन जर तुम्हाला वाढवायचं असेल ना तर तुम्ही करा. एकदा तरी नर्मदा मैयाची परिक्रमा तुम्ही करा. परमार्थ रूपी धन तुमचं निश्चित वाढणार आहे. तुम्हाला सांगू आज मी या ठिकाणी आले ना, हे जे बघते ना, हा जो दंड, हा जो कमंडलू आणि हे संपूर्ण जल पाहिल्यानंतर फक्त आणि फक्त नर्मदा मैया आठवते. आज तुम्हाला सांगते तिने खूप दिलं हो आम्हाला. 2, 2.5 ते 3 महिन्याच्या कालामध्ये तिने एवढं भरभरून प्रेम दिलं, एवढं भरभरून आम्हाला प्रेम दिलं की ते प्रेम आम्ही शेवटपर्यंत विसरू शकणार नाही. लोकांना वाटत असेल इकडे आल्यानंतर काही लोक म्हणतील एवढे धडधाकट आणि ह्या काठ्या या दंड तुम्हाला काय गरज आहे हे दंड घेऊन चालायची. तुम्हाला सांगते या दंडाचं काम, हा दंड म्हणजे तुम्हाला दिसायला फक्त लाकडाची काठी दिसते पण परिक्रमावासियांना विचारून बघा ही काठी आहे का? ही साक्षात रिद्धी आणि सिद्धी आहे. कमंडलू रिद्धी आहे, दंड म्हणजे सिद्धी आहे. हीच रिद्धी आणि सिद्धी आम्हाला संपूर्ण परिक्रमेमध्ये आमचं हे दोघं रक्षण करतात. परिक्रमावासियांचे जर बॉडीगार्ड कोण असतील ना तर परिक्रमावासियांचे बॉडीगार्ड म्हणजे ही दंड आणि हा कमंडलू, हे 2 आमचे बॉडीगार्ड होते. आणि याचा वापर तुम्ही परिक्रमेच्या दरम्यान शूलपाणी हा भाग ऐकला असेल. घरी ज्या वेळेला परिक्रमावासियांचे फोन येत असतील तेव्हा सांगत असतील ना, शूलपाणी लागायच्या अगोदर आपण एक फोन करतो घरच्यांना. शूलपाणी सुरू होते आता 8 दिवस काही फोन लागणार, फोनची वाट काही पाहू, असा पहिला अगोदर फोन करूनच दिलेला राहतो. हे शूलपाणी जे आहे ना, हे शूलपाणी म्हणजे साक्षात नर्मदा मैयाचं हृदय. हृदय आणि शूलपाणीतूनच गेला पाहिजे. आहे थोडासा कठोर मार्ग आहे तो थोडा, पण शूलपाणीतून जाण्याचा जो आनंद आहे ना तो काहीतरी आगळा आणि वेगळा आहे. तिच्या हृदयातून जायचंय आम्हाला. शूलपाणीतून जर गेलं नाही तर परिक्रमा करून काही उपयोगच नाही असं वाटतं. कारण तिच्या हृदयातच जर आम्ही गेलो नाही तर इतरत्र जाण्याचा काय अर्थ आहे हो? तुम्हाला सांगते नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये शूलपाणीमधून जात असताना जर आमचं रक्षण कोण करत असेल तर तो हा दंड. आणि तुम्हाला सांगू शूलपाणीमधून ज्या वेळेला आम्ही जात होतो ना, आता हे
वर्णन करत असताना आम्हाला आमचा अनुभव जास्त आठवतोय. ज्या वेळेला आम्ही शूलपाणीमध्ये प्रवेश केला बाबा, आणि लखनगिरी बाबांचा आश्रम, लखनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये जात असताना जो ते नदीमध्ये उतरतानाचा जो उतार होता बघा, तुम्हाला सांगते तो उतार उतरत असताना बघूनच मी थोडी घाबरले. महाराजांना म्हटलं तुम्ही पुढे उभे राहा, मी तुमच्या पाठीमागं चालते. तुम्हाला सांगते त्या उतारामध्ये माझ्यासोबत माझा लल्ला होता, तुम्ही बघितला. माझ्यासोबत मी माझ्या लल्लाला घेऊन गेलेली होती. माझा लल्ला लड्डू गोपाल, तो एका हातामध्ये होता, हा कमंडलू माझ्या एका हातामध्ये होता. आणि जसा माझा पाय सरकला खाली, नदी सरळ असा उतार आहे, जागीच उतार आहे, आणि जसा पायात बूट होते, जसा तो पाय सरकला, महाराज पुढे होते. आणि जशी मी पडले बरं का, मी पडले, माझ्यासोबत असणारा माझा लल्ला हे माझ्यासोबत माझ्या मांडीवरच तो पडला. पण तुम्हाला सांगते मला इतकं, म्हणजे मी पडल्याचं मला काही नाही, पण ज्या वेळेला लल्ला माझ्या हातातून माझ्या मांडीवर पडला मला फार वाईट वाटायचं. त्यावेळेला महाराज पुढे होते, तसं रक्षण करणारी मैया राहतेच, पण त्यांच्या रूपाने जसं मला मैयानीच असं धरून ठेवलं, नाहीतर मी सरळ खालीच जात होते. पण त्यावेळेला मी खूप विचार केला आणि त्याच दिवशी माझ्या स्वप्नामध्ये खूप, म्हणजे मला त्या दिवशी त्या लखनगिरी बाबांच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर झोप पण नाही. आणि ज्या वेळेला झोप लागली त्यावेळेला साक्षात नर्मदा मैयाच जणू काही स्वप्नामध्ये येऊन तिने सांगितलं की अगं लेकी, हे जे तू ज्या जागेवरती स्थित आहे ते म्हणजे साक्षात माझं हृदय, आणि तू पडलीस म्हणून काय नाराज होतेस? अगं तू पडली तर हृदयात पडली, तू माझ्या हृदयात पडली. आणि तुझा लड्डू गोपालही पडला ना, तो लड्डू गोपाल त्यालाही मैयाचं स्वरूप राहवलं नाही, तोही तुझ्यासोबत तिला भेटण्यासाठी तोही पडला, म्हणजे तू आणि तुझा लल्ला मैयाच्या हृदयात पडले. तुम्हाला सांगते त्यावेळेला खूप आनंद वाटला. आणि तिथून पुढे जशी जोमाने मी पुन्हा सुरू झाले, मग पुढे फार खडतर प्रसंग. पण मग बाबांना विचारा, सगळ्या खडतर प्रसंगांना तोंड देत आम्ही सरळ पुढे मग निघालोच. तेवढा तो एक अनुभव लखनगिरी बाबांच्या आश्रमामधला फार गोड. आणि हा परमार्थ आहे, हे परमार्थरूपी धन जीवनामध्ये कमवलं पाहिजे. त्याच्या इतकं श्रेष्ठ धन दुसरं कुठलंच नाही आहे. आणि महाराज म्हणतात, जर तुम्ही साधनेला सुरुवात करताय ना, साधनेला सुरुवात करत असताना सर्वप्रथम ह्या देह त्याच्या नावावरती करून द्यायचा. आम्ही सुद्धा परिक्रमेला जाताना संकल्प करत असताना तिला एकच सांगितलं, हे ना हे आता माझं नाही आहे, हे तुझं आहे, हा देह तुझा आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही परमार्थाला सुरुवात करत असताना याची जबाबदारी त्याच्यावरती सोपवताना, तेव्हा तुमच्या देहाला कुठली काडीचाही धोका नसतो. फक्त तुम्ही हा देह त्याच्या नावावरती समर्पित करायचा आहे, हा देह त्याच्या नावावरती समर्पित करायचा आहे. आणि आनंदाने तुम्ही परमार्थ करा. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात तेच सांगतात, देह समर्पी रे देवा, देह समर्पी रे देवा, भार काही सण भार काही होईल तुका आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियाती सार, तुका मने आनंद, तुका मने आनंद युक्त नसावे बासरनी राबहू
निद्रा बहु देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. हा जो देह आहे ना, परमार्थाला लागलात ना तुम्ही, मग हा देह त्याच्या नावावरती करून द्यायचा, याची काळजी करीत बसू नका तुम्ही. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा.
हो, ज्याने जन्माला घातलंय, ज्याने आईच्या उदरात असताना आपलं एवढी काळजी घेतलीये, तेव्हा बाहेर आल्यानंतर तो का आपली काळजी घेणार नाही का? याला त्याच्या नावावरती करून द्या आणि आनंदाने परमार्थ करा. बघा, परिक्रमेला जात असताना आपणही तोच विचार करून जातो ना. आलो तर घरच्यांचा आणि नाही आलो तर मैयाचा. खरं सांगू, इतरांचा अनुभव ज्या वेळेला आम्ही अगोदर ऐकला त्यावेळेला आम्हाला सगळी लोक असंच म्हणायची, तुम्ही ह्या वयामध्ये परिक्रमेला चालल्या. कारण साधारणतः परिक्रमाला जाणारी लोक 50च्या पुढची बरीच लोक असतात, 45-50च्या पुढची लोक. बरेच लोक आम्हाला म्हणे, तुम्ही असा का निर्णय घेतला, तुम्ही एवढ्या लवकर. त्यांना म्हटलं, लवकर? आजचा दिवस जिवंत आहोत हाच आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पुढे काय होईल सांगता येत नाही. आणि ज्या वेळेला घराच्या बाहेर पाऊल टाकलं ना, माझा 7 वर्षाचं लेकरू आहे, पण 7 वर्षाच्या लेकराकडे 2 दिवस अगोदर त्याला बघितलं आणि त्याला मामाच्या घरी नेऊन टाकलं. म्हटलं, घराच्या बाहेर पाऊल टाकत असताना मी त्याला बघू शकत नाही, कारण माहीत नव्हतं. ज्या वेळेला मी पुस्तक वाचत होते नर्मदा मैयाचं, त्यावेळेला असं आलो तर आलो, नाही तर त्या ठिकाणी प्रवास एवढा भयानक असतो की येण्याचीही संभावना नसते. म्हणून त्याला मी मामाच्या घरी त्याला काढून दिलं आणि आम्ही मैयाच्या परिक्रमेला निघालो. संकल्प करत असतानाच त्यावेळेला सांगितलं होतं, हे तुझं आहे आता. माझ्याकडे जर शिल्लक काय असेल तर ते फक्त मन आहे आणि ते मनही आता मला तुला द्यायचं आहे. मनही मैयाला दिलं. देह तर अगोदरच भगवंताच्या नावावरती सोपवलेला होता. तुम्हाला सांगते, इतक्या व्यवस्थितपणे तिने अगदी तळ हातावरती झेलून आम्हाला पुन्हा ओंकारेश्वरला आणून पोहोचवलं. आणि ज्या वेळेला आम्ही ओंकारेश्वरला आलो, संकल्प सोडला, ज्या वेळेला मैयाचं पूजन पुन्हा आम्ही करू लागलो, माघारी यायचं आहे ना आता. ज्या वेळेला सगळे परिक्रमावासी माघारीत येत असताना पुन्हा मैयाचं ज्या वेळेला त्या ठिकाणी कुंकू लावून ज्या वेळेला मैयाला दिवे समर्पित करतो, त्यावेळेला कितीही कठोर काळजाचाही मनुष्य असला, कितीही दगडाच्या काळजाचा मनुष्य असला, शेवटच्या क्षणाला मैयाचं पूजन करत असताना तो व्यक्ती ढसाढसा रडतो मैयाकडे बघून. अक्षरशः राहवत नाही त्या क्षणाला. कारण जेवढी काळजी आपल्या आईने सुद्धा कधी घेतलेली नसते ना, तेवढी काळजी त्या मैयाने आपली केलेली असते. ती साक्षात आपली आई झालेली असते. ज्या पद्धतीने एखादी सासूरवाशीन मुलगी माहेराला सोडून जाताना तिची जी अवस्था होते ना, अगदी तीच अवस्था मैयाला सोडून ज्या वेळेला माघारी येताना घरी येतो ना आम्ही, अगदी तीच अवस्था आमची होती. मला सांगते, राहवत नाही. आणि आमच्या सद्गुरूंनी मला सांगितलं होतं की ज्या वेळेला मैयाचं पूजन केलं की तिच्याकडे पाठमोरी वळून बघायचं नाही पुन्हा. कारण मागे जर वळून बघितलं तर तिचा जो काही आपल्यावरती आधार असतो तो निघून जातो. ती कायम स्वरूपी आपल्या पाठीशी राहावी याकरता एकदा शेवटचं तिचं पूजन केलं की पुन्हा तिच्याकडे मागं वळून बघायचं ना, जशी पाठ फिरवली तशी माघारी यायचं. तुम्हाला सांगते, आत्ता आम्हाला घरी येऊन जवळपास 15-20 दिवस झाले, पण अजूनही असा एकही क्षण जात नाही की त्या वेळेला मैयाची आठवण येत नाही. म्हणून तुम्हाला सांगते, ती मैया आपल्या माईसारखी आपली काळजी करते. आणि आज बाबांनी ती पूर्ण परिक्रमा परिपूर्ण करून आज या ठिकाणी आपल्या माहेगावी परतलेले आहे. सुंदर असं या ठिकाणी कार्यक्रम आज या ठिकाणी त्यांनी आयोजित केला आणि त्या निमित्ताने आपल्या सर्व आप्तेष्ट मंडळींना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. पण त्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याच्या पाठीमागे एकच की आपल्या सर्वांच्या मुखातून सुद्धा नामस्मरण घडावं हा एकच उद्देश आहे. म्हणून आपण सर्वांनी मिळून त्या भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी हात एकदा वरती करायचे. सर्वांनी हात वरती करा आणि त्या भगवंताचं गोड असं आपल्याला भजन करायचंय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
हरी जय जय विठोबार बुआई विठोबार बुआई हरी जय हर 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 विठोबार हरि हरि बघा आपण या ठिकाणी भगवान परमात्म्याचं पांडुरंगाचं गोड असं भजन केलेलं आहेच, पण जिच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत ती मैया, तिचं सुद्धा एकदा गोड असं भजन करणं फार गरजेचं आहे, तिचा जय जयकार करणं गरजेचं आहे. म्हणून पुन्हा एकदा हात वरती करायचे, नर्मदा मैयाचं भजन करायचं आहे आता आपल्याला. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे मैया हर नर्मदे हर नर्मदे मैया हर नर्मदे नक्कीच आपल्या अंतरीची हाक त्या नर्मदा मैयापर्यंत पोहोचली असेल यात तीळमात्र शंका नाही. बघा, जी नर्मदा मैया आहे तिचा उगम मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला होताच. भगवान भोलेनाथाची जी कन्या आहे ती नर्मदा, आणि ही जी नर्मदा आहे, तुम्ही एका गोष्टीचा अनुभव घेतला का मैयाच्या, की ती उलटी वाहते, विरुद्ध दिशेला वाहते मैया, बरोबर. बाकीच्या नद्या ज्या दिशेला वाहतात त्याच्या विरुद्ध दिशेला ही नर्मदा मैया वाहते. पण कुणी विचार केला का ती विरुद्ध दिशेला का वाहते? त्याचं कारण बघा असं आहे, थोडक्यात सांगते, मला माहिती वेळ झालेला आहे, पण थोडक्यात ती विरुद्ध दिशेला का वाहते हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. ज्या वेळेला नर्मदा मैयाच्या पित्याने म्हणजे मेकल राजाने ज्या वेळेला नर्मदा मैयाचा विवाह निश्चित केला, तिचा विवाह निश्चित केला सोनभद्र नावाच्या राजासोबत. तो सोनभद्र नावाचा जो राजा होता त्याला नर्मदा मैयाने बघितलेलं, तिनेही त्याला बघितलेलं नव्हतं आणि त्यानेही तिला बघितलेलं. पूर्वीचा काळ असाच होता, एकमेकांना न पाहता आईवडील विवाह ठरवायचे. आता तसं नाही, आता आईवडिलांनी न पाहता पोरपोरीच विवाह ठरवतात.
पण तो पूर्वीचा काळ. मैयाने बघितलेलं नाही, पण मैयाने फक्त सोनभद्र राजाच्या रूपाचं वर्णन मात्र ऐकलेलं होतं. सोनभद्र राजा दिसायला अतिशय रूपवान होता आणि ते वर्णन ऐकल्यामुळे त्या मैयाला काही राहावे ना. मैयाने काय केलं, नर्मदा मैयाने तिची एक जी दासी होती ना, त्या दासीला सांगितलं की माझा असा असा निरोप सोनभद्र राजाला घेऊन जा, सोनभद्र राजाकडे माझा निरोप घेऊन जा. ती दासी थोडी जास्तच हुशार होती. ती नर्मदा मैयाला म्हणाली, मैया मी तुमचं काम करेल, पण एवढ्या मोठ्या राजाकडे जायचंय, तुमच्या होणाऱ्या पतिदेवाकडे मला जायचंय, मग मी तुमची दासी म्हणून शोभली पाहिजे ना, मग तुम्ही मला तुमचे वस्त्र परिधान करण्यासाठी द्या. मैया साधी भोळी, तिने वस्त्र देऊन टाकले. मैया तुमची आभूषणं मला घालण्याकरता दिली तर बरं होईल ना, एवढ्या मोठ्या मैयाची मी दासी आहे. मैयाने आपल्या गळ्यातील आभूषणं सुद्धा त्या दासीच्या गळ्यामध्ये घालायला दिली. आता जणू काही ती दासीच राजकन्या वाटू लागली. ती दासी सोनभद्र राजाकडे गेली आणि सोनभद्र राजाचं रूप पाहून ती दासी एवढी भाळली की सोनभद्र राजाला असं वाटलं हीच माझी नर्मदा आहे. काय वाटलं, हीच माझी नर्मदा मला भेटायला आली आणि तिनेही असं दाखवलं का मीच तुमची पत्नी नर्मदा आहे. आणि दोघांनाही असं त्या सोनभद्र राजाला वाटलं हीच नर्मदा आहे. त्यांचा विवाह त्या ठिकाणी झाला. ते एकमेकांच्या समवेत राहू लागले. इकडं नर्मदा मैया मात्र दासीची वाट पाहून पाहून थकली. दासी काही माघारी येईना. शेवटी नर्मदा मैया निघाली आणि ती सोनभद्र राजाच्या तिथपर्यंत येऊन पोहोचल्यानंतर तिने लांबून बघितलं की सोनभद्र आणि तिची दासी समवेत बसलेले बघितल्यानंतर नर्मदा मैयाला पहिल्यांदा एवढा राग आला की त्या दोघांना एकत्र बघून नर्मदा मैया जशी तिथे आली होती तशी तिथून उलटी जशी माघारी फिरली तशी ती आजपर्यंत विरुद्ध दिशेलाच वाहते. म्हणून नर्मदा मैया ही विरुद्ध दिशेला वाहण्याचं हे तिचं एकमेव कारण आहे. आणि बघा अजून एक थोडक्यात सांगते, नर्मदा मैया क्षणोक्षणी आपल्याबरोबर असते. ज्या वेळेला केशवानंद स्वामी, दादा धुनीवाले बाबा म्हणून आजही ते प्रसिद्ध आहे. बघा ज्या वेळेला ते केशवानंद स्वामी परिक्रमेच्या दरम्यान होते, परिक्रमा त्यांनी अगदी लहान वयामध्ये संन्यास घेतला आणि भगवान भोलेनाथाला प्रसन्न करून घ्यायचं म्हणून ते नर्मदा मैयाची परिक्रमा केल्यानंतर भगवंत मला प्रसन्न होतील या हेतूने ती परिक्रमा करू लागले. पण परिक्रमा किती दिवसाची? 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसाची. आणि ती परिक्रमा ते स्वामी करू लागले. परिक्रमा करत असताना त्यांनी अशा किती परिक्रमा केल्या? 12 परिक्रमा केल्या. त्याही आपल्यासारख्या 3 महिन्याच्या नाही बरं का, 3 वर्षाच्या. किती वर्ष लागली असतील त्यांना 12 परिक्रमा करण्यासाठी? 40 वर्ष गेले. पण भोलेनाथ काही भेटले नाही. त्यावेळेला माघारी येत असताना मैयाच्या तटावरती एक सायखेडे म्हणून गाव आहे. वय आता बरंचसं झालेलं पण अजून भोलेनाथ भेटत नाहीये. म्हणून त्या स्वामींनी विचार केला, अरे ज्या देहाला भगवंताने अजून प्रिय केलेलं नाही तो देह जिवंत ठेवण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून रात्रीच्या 3 वाजेला ते नर्मदा मैयाच्या तटावरती आले आणि मैयामध्ये चालू लागले. त्यांनी समाधी घ्यायचं ठरवलं होतं, जलसमाधी. आणि पाण्यामध्ये त्या ठिकाणी पात्रामध्ये पुढे जात असताना गुडघ्यापर्यंत पायापर्यंत ते मैयाच्या पात्रात उतरले. अचानक मागून एक कन्या पळत आली आणि ती मी तुझी जी काही परिक्रमा करत होतो ना म्हणे, ती परिक्रमा करण्याचा उद्देश एकच होता, माझं आराध्य दैवत जे आहे साक्षात भोलेनाथ, मला त्या भोलेनाथाची साक्षात्कार व्हावा, भोलेनाथ मला प्रसन्न व्हावे यासाठी मी तुझी परिक्रमा करत होतो म्हणे. त्यावेळेला ती जी नर्मदा मैया जी होती ती नर्मदा मैयाने त्या स्वामींना सांगितलं, भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही 40 वर्ष परिक्रमा करत आहात, पण ऐका
तुम्ही ज्या वेळेला पहिलीच परिक्रमा चालू केली ना, तुमच्या साधनेवरती, तुमच्या भक्तीवरती, तुमच्या तपश्चर्येवरती भोलेनाथ एवढे आरूढ झाले की साक्षात भोलेनाथ तुमच्या पहिल्या परिक्रमेपासून तुमच्या बरोबर आहेत म्हणे. स्वामी विचार करत आहेत, भोलेनाथ माझ्यासोबत आहेत, मला माहिती नाही. त्यावेळेला ते जे स्वामी होते त्यांच्याबरोबर जवळपास 1000 ते 1200 लोकांची आपण जी दिंडी म्हणतो ना, तशी दिंडीच चालत होती त्यांच्याबरोबर. आणि त्याच्यामध्येच तुमचे जे आचारी आहे ना म्हणे, आचारी जे स्वयंपाक बनवणारे आहेत, त्यांना तुम्ही ओळखलं का म्हणे? साक्षात तेच भोलेनाथ आहे म्हणे. विश्वास बसेना स्वामींना, कसं शक्य आहे म्हणे? तो तर आचारी आणि तो तर कधीच भगवंताचं नामस्मरण करत नाही म्हणे. तो फक्त लोकांना खाऊ घालण्यातच पटा येते म्हणे. तो फक्त स्वयंपाकच बनवतो, तो कधीच भजन करत नाही म्हणे. आणि तो महादेव. मैया म्हणे जर विश्वास बसत नसेल तर आत्ता जाऊन बघा म्हणे. त्या ठिकाणी निघाले ते स्वामी आणि आल्यानंतर पहाटचे 4 वाजलेले होते. आपली चूल पेटवून त्यांची स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली होती. स्वामींनी त्यांच्याकडे पाहिलं, त्यांचं चूल पेटवण्याचं काम चालू आहे. स्वामींच्या मनामध्ये पुन्हा संभ्रम आला, नाही नाही, ही मुलगी काहीतरी वेगळंच सांगते आहे असं म्हटल्याबरोबर लगेच तिथं मैया प्रकट झाली आणि मैयाने पुन्हा त्यांना सांगितलं, आता मनामध्ये संभ्रम आणू नका. जर तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही त्या स्वामींच्या शरीराला स्पर्श करून बघा. त्यावेळेला ते स्वामी त्या आचार्याजवळ गेले आणि त्यांच्या शरीराला स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर भगवान परमात्म्याचं अक्राळ विक्राळ असं रूप महादेवाचं प्रगट झालं. भोलेनाथ त्या ठिकाणी प्रगट झाले आणि ते स्वामी एवढे ढसाढसा रडू लागले. स्वामींना विचार करू लागले, 40 वर्षापासून माझा महादेव माझ्या सोबत आहे आणि तोच भोलेनाथ माझी सुद्धा सेवा करतोय. 40 वर्षापासून माझा भगवंत माझी सेवा करतोय. अश्रू राहवत नाहीये, ढसाढसा डोळे डोळ्यातून अश्रू निघतायत. त्यावेळेला भगवान महादेवाने सांगितलं, आता इथे परिक्रमा खंडित करू नको, तुझी परिक्रमा पुढे चालूच राहू दे. परंतु त्या स्वामींनी त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाचा त्या ठिकाणी साक्षात्कार झाल्यानंतर त्याच ठिकाणी आजही खंडव्यामध्ये बघा, खंडव्यामध्ये दादा धुनीवाले बाबा म्हणून जे प्रसिद्ध आहे ते हेच केशवानंद स्वामी त्या ठिकाणी विराजमान आहेत. ही साक्षात त्या ठिकाणी असणारी अनुभूती आहे. मैया कुणाच्या स्वरूपामध्ये कशी आपल्यासोबत चालत असते ते आपल्याला कळत सुद्धा नाही. मला सांगायचं फक्त एक आहे की परिक्रमेच्या दरम्यान मैया प्रत्येकाच्या सोबत असते. आणि आज आपल्या गणपत बाबा थोरे बाबांच्या समवेत ती जी मैया होती, आज ती मैया बाबांनी आपल्या ह्या मरळगुई गावामध्ये आणलेली आहे. आज तिचं सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी पूजनही झालेलं आहे. सुंदर अशा पद्धतीने भगवंताच्या नामचिंतनात नवे नवे नर्मदा मैयाच्याच नामचिंतनात तिचं गोड असं पूजन झालेलं आहे. म्हणून बघा, आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेसाठी ज्यांची गोड अशी साथसंगत लाभलेली आहे, मी सुरुवातीलाही सांगितलं, ज्यांचा गोड असा आवाज आहे, आपल्या परिसराचं वैभव जे आहे ते म्हणजे आमचे रवी महाराज. गोड अशी महाराजांनी गायनाची साथ दिली. महाराज तुमचे मनापासून आभार. ज्यांनी गोड अशी मृदुंगाची साथ दिलेली आहे आमचे कार्तिक महाराज, तुमचेही मनापासून खूप खूप आभार. इकडे असणारे गोड ज्यांचा आवाज आहे आमचे गोरख महाराज, महाराज तुमचे मनापासून आभार. विनेकरी बाबा आणि समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, पंचक्रोशीमधून उपस्थित असणारी भजनी मंडळ, आमचे चोपदार बाबा, त्यांचेही मनापासून खूप खूप आभार. आणि बघा, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला जन्माची साथ खूप गोड मिळालेली आहे. पण प्रत्येक कीर्तनामध्ये उभं राहून मला गायनाचीही साथ पुरवतात असे माझे पती हरिभक्तपरायण वसुदेवजी महाराज शिंदे, त्यांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. आणि बघा, तुम्हाला आजचं कीर्तन थोडंसं आगळं आणि वेगळंच वाटलं असेल. इतर कीर्तनामध्ये आपण साक्षात जगाचा मालक, विटेवरच्या मालकाचं चिंतन ऐकतो, बरोबर? आणि माझाही विषय तोच आहे, जगाच्या मालकाचं विठुरायाचंच वर्णन करत असते. पण आजचा जो कार्यक्रम आहे,
आजचा कार्यक्रम हा मैयाचा कार्यक्रम आहे. इतर कीर्तनामध्ये आपण जगाच्या मालकाचंच वर्णन करतो, पण मला असं वाटतं आजच्या कीर्तनामध्ये मैयाचंच वर्णन करणं अत्यंत महत्त्वाचं होतं. म्हणून मी फक्त आणि फक्त नर्मदा मैयावरती चिंतन मांडण्याचं, आणि मला असं वाटतं चिंतन नाही, मी आज तुम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्याशी फक्त गप्पाच मारल्या आहेत. आज फक्त अनुभव शेअर केले तुमच्यासोबत. खूप गोड अशी परिक्रमा. माझी एकच इच्छा आहे, तुम्ही या ठिकाणी आलायत ना, आजच्या या परिक्रमेच्या कीर्तनामधून या ठिकाणी बसणाऱ्या 2 जरी लोकांच्या मनामध्ये मैयाची परिक्रमा करण्याची स्फूर्ती जरी निर्माण झाली ना, तरी मी म्हणेल की आजचं कीर्तन या ठिकाणी सार्थकी लागलं. फक्त 2 लोकांनी जरी आजचं कीर्तन करून परिक्रमा करण्याचा निश्चय केला ना, तरी कीर्तन सार्थकी लागलं.